रेल्वे चोरट्यांकडून महिलांवर धारदार शस्त्रांनी वार झाला असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हावडा पुणे एक्सप्रेसने पहाटे दौंड स्टेशन सोडल्यानंतर आउटरला गाडीतील 3 तरुणांनी आधी मायलेकींवर पाळत ठेवली आणि त्यानंतर गाडीची चेन ओढली। गाडी स्लो होताच त्यांनी बाहेरून खिडकीत हात घालून त्यांच्याकडील चीजवस्तू लुटण्याचा प्रयत्न केला। प्रतिकार केल्याने दोघींच्याही हातावर वार करून त्यांनी बॅग पळवून नेली। रक्तस्राव झाल्याने आणि काही मिनिटांमध्ये अंधारात हा प्रकार झाल्याने मायलेकी प्रचंड भेदरले आहेत। चोरीस गेलेल्या ऐवज नेमका किती आहे याची माहिती उपलब्ध झालेली नाही। तर जखमी समीक्षा सिन्हा आणि तिची आई यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दौंड के पहले आउटर में ट्रेन रुकी थी, क्यों रुकती है नहीं पता, बिकॉज अंधेरा है बिल्कुल बहुत ज़्यादा। वहाँ रुकी, सब सो रहे थे, भोर का टाइम था और उसमें मुझे ऐसा फील हुआ कि मेरा बैग कोई लेके खिड़की से ले रहा है, तो मैंने बचाने की कोशिश की। उतने में वो और 2-3 लोग आ गए और मैंने शाउट किया तो बाकी पब्लिक आई बचाने के लिए, बट उन लोग पत्थर मारने लगे और मैं और मम्मी खींच रहे थे अपना बैग, तो उतने में उन लोगों ने चाकू नाइफ या जो भी उनके हाथ में था उससे मेरे को हार्म किया। उसके बाद बहुत देर तक मैंने ट्राई किया अपना बैग बचाने का, लेकिन नहीं बचा। मेरा मोबाइल उसमें ही, मोबाइल, पैन कार्ड, ATM कार्ड सब गया, मेरा सब कुछ गया। मैं ये कहना चाहती हूँ कि अगर वहाँ आउटर में रुकती है तो ट्रेन क्यों रुकती है, क्योंकि वहाँ पे ना ही कोई पैसेंजर उतरता है ना ही चढ़ता है, तो वो अंधेरे में रोकने का कोई सवाल ही नहीं उठता। और लड़कियाँ आजकल पढ़ती हैं बाहर, सब बाहर से पढ़ने आते हैं, तो अकेले हर कोई ट्रैवल करता है, तो ये तो बहुत ही ज़्यादा उनके लिए इनसिक्योर है। ऐसा वहाँ पे कोई रेलवे पुलिस कुछ नहीं थी, कुछ नहीं की कोई। इसके बाद आपको हेल्प कितनी बार में, कितनी देर के बाद में? 1 घंटे के बाद। 1 घंटे से भी ज्यादा ही होगा। बहुत, जब पब्लिक शाउट करने लगी, जब पब्लिक वायलेंट हो गई, उसके बाद एक्शन लिया। पुलिस का कब पहुंचा आपके पास? 1 घंटे के बाद। 1 घंटे के त्यावेळी S5 मधून प्रवास करणारे जे प्रवासी होते, महिला आणि तिची मुलगी, तर बाहेरून खिडकीतून कोणत्या त्यांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना जाग आली। त्यांनी ते बॅग देण्यासाठी अपोज केला। इतर असताना बाहेरून चाकू, त्याचा धारदार शस्त्र आहे म्हणतात ते, त्याच्याने त्यांनी मारलं तर त्यांच्या हाताला लागलेलं आहे, तर ते बॅग ओढून घेऊन गेले। बॅगमध्ये काय वस्तू म्हणजे एक मोबाईल आहे, बॅग आहे आणि त्यांचे बिलॉंग सामान आहे, ओळखपत्र वगैरे असं। गुन्हा आता दाखल करून त्याच्यावर उपचार झालेले, फिर्याद घेऊन आता गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत। घटनास्थळावर पोलीस होते का कोण आपले? घटनास्थळाजवळ कोण पोलीस होते का? तिथे ड्युटीला पोलीस पुढे आपले आउटर पॉइंटला असतात 3 कर्मचारी, RPF आणि आपले आणि जे आपलं स्पॉट ह्याच्या स्लीपर जो कारखाना आहे, स्लीपर कारखाना गेटपाशी तिथं पॉईंट आहे आणि हा अलीकडच्या बाजूला कर्वेला प्रकार घडलेला आहे।